अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले. बाळप्पा मोरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मोरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बेसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुनी आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले. प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करून जपध्यान आटपून मागुती येती गावत. सेवकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान स्नान करून पुन्हा बेसेती जपध्यानी. असता जाणता वासरामणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ती. सद्गुरु प्राप्ता करिता सोडली ग्रहसूतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहिली. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास न व्हायची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसे परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानविले. 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी. मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी. झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी. बेसून तेथे शिळावरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शिथिल झाले कृष्ण निशिदिनी. चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेचे. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भित्री येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन या त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखीन काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षतळा ठेवून वस्त्रांचे गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले केले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान्न मिळाले. घरोघरी बाळप्पा तोषले. अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोट जावयासी निघाले मग. त्याच दिवसी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालून अक्कलकोटे दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊन नगर रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती येतिरूपे वास करीते. तेथे सर्व सौख्याना देते. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध श्रोते सदा परिसुक्त. 1 शुद्धाय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु.